नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या शहरामध्ये आहोत. आज स्वर्गवासी मोहम्मद रफी यांची जयंती आहे, 101वी जयंती आहे आणि या ठिकाणी मोहम्मद रफी फॅन क्लबमार्फत एक विशेष असा उपक्रम आहे. नक्की कोणता असणार आणि काय कार्यक्रम असणार याच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल आपले? आज स्वर्गवासी आदरणीय पद्मश्री मोहम्मद रफी साहेबांचा आज 101वी जयंती आहे, वाढदिवस आहे. त्या माध्यमातून मोहम्मद रफी साहेबांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी उत्साहाने साजरा करत आहोत आणि आमचे सर्व सभासद सगळे जमा झालेले आहेत आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहोत. बरं, काय काय कार्यक्रम थोडक्यात काय सांगू शकतो? या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आमच्या मोहम्मद रफी फॅन क्लबमधलाच एक सभासद आज उच्च पदावर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष या पदावर गेलेला आहे. त्यांचाही सत्कार आमदार साहेब असतील किंवा सुदामभाऊ असतील, नगरसेवक, आमचे माजी नगरसेवक लक्ष्मणभाऊ माने असतील, सर्व सभासद त्यांचा सत्कारही करणार आहोत. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार सर, शिंदे साहेब. आमच्या मोहम्मद रफी फॅन्स क्लबचे सक्रिय सदस्य आणि तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि निर्मलवाडीचं यांच्या हातून गेले 12 वर्ष आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचे संतोषजी दाभाडे पाटील हे निर्मलवारीचं काम गेले 12 वर्ष झालं सातत्याने करीत आहोत. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले म्हणजे पुणे जिल्ह्यातले संदीपभाऊ जाधव असतील, माजी खासदार प्रदीप रावत हे सुद्धा खासदार असून आमच्या संतोष भाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांनी निर्मलवारीचं काम गेले 12 वर्ष ते करत आहेत. त्यामुळं खरोखर आमच्या या मोहम्मद रफी फॅन्स क्लबसाठी एक फार मोठं महत्त्वाचं सदस्य आम्ही मानला जातो. त्यामुळं आम्ही आज नुसतं जयंतीच्या स्वर्गवासी मोहम्मद रफी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही जयंती साजरी करतो आहे, पण त्याचबरोबर आमच्या सदस्याचा एक यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने व्हावा असे आमच्या संस्थेचे संस्थापक सूर्यकांतजी काळोखे, ते माजी नगरसेवक आहेत तळेगावचे आणि ह्या संस्थेचे संस्थापक आहेत. दुसरे विद्यमान अध्यक्ष आमचे नितीन भाऊ खळदे आणि आमच्या या संस्थेला पूर्णपणे नेहमी हालतं ठेवणारे आमचे सर्वांचे सहकारी बाळासाहेब लोणकर, ज्यांचं हे त्यांचा ड्रायक्लीनचा व्यवसाय, परंतु हे पटांगण जे हे आमचं मोहम्मद रफी फॅन्स क्लबचं एक आमचं ऑफिस असल्यासारखं त्या प्रांगणात आम्ही सगळे कार्यक्रम राबवत असतो. छोटे मोठे आमच्या सर्व सहकाऱ्यांचे वाढदिवस वगैरे आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली इथं नेहमी करत असतो. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच की संतोष भाऊचं ज्यावेळेस त्यांनी इच्छा प्रकट केली शहर भारतीय जनता पार्टीकडं, तेव्हापासून आमच्या मोहम्मद रफी फॅन्स क्लबचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्व सक्रिय सदस्य त्यात गेले 17 वर्षापासून फाउंडर मेंबर आमचे देशपांडे साहेब आहेत, वाळून साहेब आहेत, अरुण भाऊ कुलकर्णी आहेत. त्या असे काही ज्येष्ठ मंडळींच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सहकारी गेले 2-3 वर्ष आले आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळं सर्वांचा एकच विषय होता की आपला सदस्य संतोष भाऊ हा तळेगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष व्हावा. त्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रेस कॉन्फरन्सपासून तर हाऊस टू हाऊस कार्यकर्ते संतोष भाऊच्या मदतीसाठी संतोष भाऊ नगराध्यक्ष व्हावा त्यासाठी अहोरात्र झटले. मग त्यात आमचे बशीरभाई आहेत, आमचा तुषारदादा आहे, तुषारदादा खेरडे, संदीप भाऊ आहे, म्हणजे आमची संपूर्ण टीम, विनायकराव हिंद्रे आहेत, आमचे सुनीलराव महाजन आहेत. असे एवढे सदस्य आहेत की नाव सांगता येणार नाही, एवढे कार्यकर्त्यांनी संतोष भाऊसाठी काम केलं आणि सगळ्यांचं एक स्वप्न साकार झालं. संतोष भाऊ एक चांगल्या लीडनी तळेगाव नागरिकांनी, तळेगावकरांनी त्यांना चांगलं मत जे आम्ही आव्हान करत होतो, तुम्ही फक्त संतोष भाऊला मतदाररूपी आशीर्वाद द्या आणि निवडून आणा. परंतु त्यांनी खरोखर आमच्या सर्व महायुतीचे नेते, म्हणजे त्यात माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असतील, या मावळ तालुक्याचं कार्यसम्राट आमदार, म्हणजे पूर्वी फक्त आम्ही कार्यसम्राट फक्त नाव ऐकत होतो, पण सुनील अण्णा शेळके यांनी कार्यसम्राटची व्याख्या मावळ तालुक्याला जाणून दिली आणि त्यातले त्यात संतोष भाऊ दाभाडेंना नगराध्यक्षपदासाठी ज्या पद्धतीने निवडून आणण्याचा त्यांचा जो पण होता तो पण त्यांनी सिद्ध करून दाखवला. त्यामुळं खरोखर मोहम्मद रफी फॅन्स क्लबच्या वतीने मी आदरणीय सुनील अण्णा यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. करायचा विषय बाहेरच्या माणसाचा असतो, परंतु आत्ताचं राजकारण आपण पाहतो आहे
की कोण कोणाचं तेच कळत नाही. परंतु सुनील अण्णांनी त्याला धाकट्या भावासारखं संतोष भाऊला मदत केली आणि त्याप्रमाणे संतोष भाऊला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. संतोष भाऊबरोबर संतोष भाऊ दाभाडेंची पूर्ण दाभाडे परिवार, मग ते माळवाडी असो कोटेश्वरवाडी असो, सगळं दाभाडे परिवारचे त्यांचे भावंड संतोष भाऊच्या बरोबर होते. आणि त्यातले तर दुसरा एक महत्त्वाचा विषय सांगायचं म्हणलं तर संजय बाविस्कर जो आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते एकेकाळी, परंतु आता ते मावळ तालुका राष्ट्रवादीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी. ते पूर्णपणे सुनील अण्णाचे एक जवळचे कार्यकर्ते, जवळचे सहकारी म्हणून काम करतात. ते पण संजय बाबा बाविस्कर यांनीसुद्धा त्यांना एक सावली सारखं गेल्या पूर्ण अख्ख्या संपूर्ण इलेक्शनमध्ये संजय बाविस्करांनी सुद्धा फार चांगलं काम केलं आहे. त्यांचासुद्धा ह्याच्यात फार सिंहाचा वाटा आहे. जास्त बोलणं उचित नाही, कारण एवढं सगळं ते समोर द्यायचं तुम्हाला सुद्धा नको जास्त लोड यायला. कारण मोहम्मद रफी फॅनविषयी काय सांगाल? मोहम्मद रफी फॅनविषयी जर सांगायचं झालं साहेब तर मोहम्मद रफी फॅन गेले 17 वर्ष या जुन्या मंडळींनी ज्यावेळेस सूर्यकांतजी काळोख यांनी त्यांची स्थापना केली आणि आम्हाला हे व्यासपीठ तयार करून दिलं, तेव्हापासून सूर्यकांतजी बरोबर आमचे सतीश देशपांडे साहेब, वाळुंज काका, अरुण भाऊ, बाळासाहेब हे तेव्हापासून काम करतात. अक्षरशः आम्ही प्रेक्षक म्हणून मी स्वतः बऱ्याच वेळा तिथं आलो होतो, परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः तळेगावकर नागरिक, काही मावळकर नागरिक आमचे कार्यक्रम त्यांना पाहिजे असतात असं त्यांचं. काय काय कार्यक्रम वर्षभरात आमचं कसं आहे, प्रत्येकजण आपापला व्यवसाय, आपापली नोकरी, आपापला बाकीचा बिझनेस सांभाळून ह्या संस्थेला वेळ देतात. त्यामुळं बाकी सामाजिक कार्यक्रमापेक्षा आम्ही कलेला फार त्याला महत्त्व द्यायचा विषय. त्यामुळं तळेगावकरांचं कसं आपण समाधान करायचं, कशी कला आपली दाखवायची, त्या माध्यमातून आम्ही फक्त ऑर्केस्ट्रा म्हणजे मोहम्मद रफी फॅन्स क्लबचे पिंपरी चिंचवडचे काही कलाकार आहेत जुने. पूर्वी काही मोहम्मद रफी फॅन्स एवढं काही कलाकार नव्हते, परंतु सुरेश काळे सर असे 2-3 कलाकार असे आहेत की किती सभासद आहे आपल्या? एकूण जवळजवळ 150 ते 200 सभासद आहेत, परंतु संख्या भरपूर आहे. पण प्रॅक्टिकल आहेत 50 ते 55 लोक. पण ते 50-55 म्हणजे आज या ठिकाणी काय कार्यक्रम होणार आहे? आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या मोहम्मद रफी साहेबांच्या जयंतीनिमित्त आमच्या संतोष वंसा वस्तादांचा सन्मान आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू सुदम शेठ यांचा दोघांचा सत्कार आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने करायचं ठरवले. आता थोड्याच वेळात ते येतील, ते एका कार्यक्रमात आहेत, त्यामुळे थोडा उशीर लागते. तर मोहम्मद रफी साहेबांची गाणी वगैरे काय होणार आहे? बाकी गाणे होणं म्हणजे सत्कार हे निमित्त आहे, परंतु जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी 26 जानेवारी 15 त्यांच्या पुण्यतिथीला जयंतीला प्रत्येक वेळेस आम्ही कार्यक्रम घेतो. आणि हा प्लेस म्हणजे आमचं मोहम्मद रफी फॅन्स क्लबचं प्रांगण असं समजतो आम्ही. जे बाळासाहेब लोणकर आहेत आमचे, त्यांचं जे ड्रायक्लिनचं हा पॅसेज आहे तो आमचं मोहम्मद रफी फॅन्स क्लबचं ऑफिस आणि कार्यालय. काही दिवसातच ना एक तुम्हाला हिंट देऊन ठेवतो साहेब, कारण एवढे 17 वर्षात एवढं चांगलं काम करतायत, परंतु आमचा आता सदस्यच आमचा नगराध्यक्ष आहे. आम्ही काही कालांतराने आम्ही ओपन स्पेससाठी आम्ही मागणी करू, स्वतःची जागा होईल आणि त्या जागेवर आमदार आहेतच, त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर ना उभारणी पण करायचं आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्यामुळं जास्त काय नाही बोलता आम्ही दोघांना मोहम्मद रफी फॅन्स क्लबच्या वतीने त्यांना शुभचिंतितो. त्यांच्याकडनं पुढील आता राजकीयपेक्षा त्यांच्याकडनं सामाजिक आणि तळेगावकरांचा एक चांगला विकास करावा, त्यांनी नियोजन करावं, तळेगाव शहराचा आराखडा तयार करावा आणि चांगल्या पद्धतीने काम करावं असं मी संस्थेच्या वतीने त्यांना शुभचिंतितो. धन्यवाद. आणि मोहम्मद रफी फॅन क्लबचे ना